कॉकरोच जनता पार्टी. तुम्ही म्हणाल हे काय नाव आहे का? पण याच नावानं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. देशाच्या राजकारणात एका अशा पार्टीची एंट्री झाली आहे ज्या पार्टीनं आतापर्यंत एकही निवडणूक लढवलेली नाहीये, कुठलीही रॅली घेतलेली नाहीये किंवा कुठलाही प्रचार केलेला नाहीये. पण या पार्टीनं स्थापनेच्या फक्त 3च दिवसात तब्बल 1 लाख सदस्य संख्येचा आकडा गाठलाय. इतकंच नाही तर विरोधी पक्षाचे अनेक नेते या पार्टीमध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहेत. अनेकांनी तर या पक्षाचं सदस्यत्व देखील स्वीकारले. या पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी काही अटी आहेत. पार्टीचा मॅनिफेस्टो सुद्धा आहे. या पार्टीची विचारधारा काय असणार आहे हे देखील समोर आले. कॉकरोच जनता पार्टी सध्या भारतभरात सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. पण हा सगळा विषय नेमका आहे काय? कॉकरोच जनता पार्टी म्हणजे नेमकं काय? तिची सुरुवात कुठून झाली? या पार्टीचा उद्देश काय? तिची विचारधारा काय? सगळा विषय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तर या सगळ्याला सुरुवात झाली देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यापासून. झालेलं असं की सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी 15 मेच्या दिवशी देशाच्या तरुणांना उद्देशून एक वक्तव्य केलं होतं. ते असं म्हणाले की देशातले काही बेरोजगार तरुण हे कॉकरोच म्हणजे झुरळासारखे आहेत. आता त्यांनी हे वक्तव्य नेमकं का केलं? तर सर्वोच्च न्यायालयात एक याचिका वारंवार दाखल केली जात होती. एक वकील आहेत ज्यांना सिनियर ॲडव्होकेटचा दर्जा हवा होता, कारण सिनियर ॲडव्होकेटला सामान्य वकिलांपेक्षा जास्त सुविधा असतात. आता हाच दर्जा मिळवण्यासाठी हे वकील सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करत होते. 15 मेच्या दिवशी या केसची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्यबागची यांचं खंडपीठ करत होतं. या सुनावणी दरम्यान सूर्यकांत यांनी हे वक्तव्य केलं, ज्यानंतर या सगळ्याला सुरुवात झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत असं म्हणाले की तुम्ही आम्हाला अशी विनंती कशी करू शकता की मला सिनियर ॲडव्होकेटचा दर्जा द्या. या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश फार चिडले होते. ते अपील दाखल करणाऱ्या वकिलावरती चिडून म्हणाले, सिनियर ॲडव्होकेटचा दर्जा मिळवण्यासाठी सगळं जग पात्र आहे, पण तुम्ही नाही. जर तुम्हाला दिल्ली हायकोर्टानं हा दर्जा दिला तर मी तो काढून घेईन. सरन्यायाधीशांचं असं म्हणणं होतं की हे वकील सिनियर ॲडव्होकेटचा दर्जा मिळवण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करतात. त्यामुळे ते चिडून म्हणाले की समाजामध्ये आधीच काही असे पॅरासाइट्स आहेत जे व्यवस्थेवरती हल्ला करतात. तुम्हाला त्यांच्याशी हात मिळवायचा आहे का? सरन्यायाधीश पुढे असं देखील म्हणाले की काही तरुण हे झुरळांसारखे असतात, ज्यांना ना कसला रोजगार मिळतो ना त्यांना कोणत्याही व्यवसायात स्थान असतं. यापैकी काही जण सोशल मीडियाचा आधार घेतात, काही आरटीआय ऍक्टिव्हिस्ट बनतात, तर काही इतर प्रकारचे ऍक्टिव्हिस्ट बनतात. मग ते प्रत्येकावरतीच हल्ले करायला सुरुवात करतात. आता सरन्यायाधीशांनी हे वक्तव्य केलं, ज्यावरनं हा सगळा राडा सुरू झाला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं तरुणांबद्दलचं हे वक्तव्य सोशल मीडियावर वारासारखं पसरलं. त्यानंतर काही लोकांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॉकरोच जनता पार्टी म्हणजे सीजेपी या नावाने एक सार्कॅस्टिक अकाउंट तयार केलं. या अकाउंटच्या बायोमध्ये लिहिलेलं आहे, अ पॉलिटिकल फ्रंट ऑफ द युथ बाय द युथ फॉर द युथ, म्हणजेच तरुणांनी तरुणांसाठी तयार केलेली राजकीय आघाडी. बघता बघता हे अकाउंट प्रचंड व्हायरल झालं. पहिल्या 24 तासात या अकाउंटला 15,000 फॉलोअर्स मिळाले. हा आकडा सातत्यानं वाढतोय. इंस्टाग्राम वरती तर या अकाउंटनं धुमाकूळ घातलाय. कॉकरोच जनता पार्टीच्या अकाउंटनं फक्त 4च दिवसात तब्बल 40 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स इंस्टाग्रामवर मिळवलेत. इकडे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना सुद्धा त्यांच्या या वक्तव्यावरनं भरपूर ट्रोल करण्यात आलं. यावरती सरतेशेवटी सूर्यकांत यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं. ते असं म्हणाले की सोशल मीडियावर माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. मी बेरोजगार तरुणांना उद्देशून हे वक्तव्य केलं नव्हतं, तर बनावट डिग्रीचा वापर करून जे कायदा आणि मीडिया सारख्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतात त्यांच्यासाठी हे वक्तव्य होतं, असं सूर्यकांता यांनी स्पष्टीकरण दिलं. पण असं असलं तरी आता कॉकरोच जनता पार्टी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशातल्या मीडियानी सुद्धा याची दखल घ्यायला सुरुवात केली आहे. पण कॉकरोच जनता पार्टी याचा उद्देश नेमका काय आणि या पार्टीचं सदस्य व्हायचं असेल तर काय अटी ठेवण्यात आल्यात? तर ही पार्टी स्वतःला बेरोजगार आणि आळशी तरुणांचा आवाज असल्याचं म्हणते. या पार्टीच्या वेबसाईटवर लिहिण्यात आलंय की हा अशा लोकांचा पक्ष आहे ज्या लोकांचा या सिस्टीमला विसर पडलेला आहे. या पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी काही मजेशीर अटी सुद्धा आहेत. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कॉकरोच जनता पार्टीचा उद्देश निवडणूक लढवण्याचा नाहीये. ही एक सार्कॅस्टिक पॉलिटिकल आउटफिट आहे. या पार्टीचा सदस्य व्हायचं असेल तर पात्रतेच्या 4 अटी ठेवण्यात आल्यात. पहिली अट बेरोजगारी. जर एखादी व्यक्ती बेरोजगार असेल तर ती या पार्टीचा सदस्य होऊ शकते. दुसरी अट आळशीपणा. जर तुम्ही आळशी असाल तर या पार्टीचे सदस्य होऊ शकता. तिसरी अट इंटरनेटवर ऑनलाईन राहणं. जर तुम्ही रोज कमीत कमी 11 तास ऑनलाईन राहत असाल तर तुम्ही कॉकरोच जनता पार्टीत प्रवेश करू शकता. आणि चौथी अट राग व्यक्त करता येणं.
जर तुम्ही तुमच्या मनात असलेला राग चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकत असाल तर तुम्ही या पार्टीचे सदस्य होऊ शकता. कॉक्रोच जनता पार्टीने हे स्पष्ट केलंय की पक्षाच्या सदस्यत्वासाठी कोणताही धर्म, जात किंवा लिंगाचा विचार केला जात नाही. शनिवारी 16 मेला या पार्टीची स्थापना झाली आणि पुढच्या 3 दिवसात 1 लाख पेक्षा जास्त लोकांनी या पार्टीमध्ये सदस्य म्हणून आपली नोंदणी केली आहे. या पार्टीचा सदस्य होण्यासाठी फक्त एक गुगल फॉर्म भरावा लागतो. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा तसंच माजी क्रिकेटर कीर्ती आझाद यांनी सुद्धा या पार्टीचा सदस्य होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा आकडा सातत्याने वाढताना दिसतोय. आता कॉक्रोच जनता पार्टीने आपला जाहीरनामा देखील सादर केलाय. यामध्ये जनतेला 5 आश्वासनं देण्यात आली आहेत. पहिलं आश्वासन, जर सीजेपी म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टी सत्तेत आली तर कोणत्याही सरन्यायाधीशाला निवृत्तीनंतर राज्यसभेची जागा मिळणार नाही. दुसरं आश्वासन, जर एखाद्या राज्यात वैध व्यक्तीचं नाव मतदार यादीतनं वगळण्यात आलं आणि त्या राज्यात कॉक्रोच जनता पार्टी सत्तेत असेल किंवा विरोधात असेल, अशा वेळी मुख्य निवडणूक आयुक्तांना UAPA अंतर्गत अटक केली जाईल. कारण एखाद्या व्यक्तीला मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणं हे दहशतवादापेक्षा कमी नाही, असं कॉक्रोच जनता पार्टीचं म्हणणं आहे. या पार्टीचं तिसरं आश्वासन आहे, महिलांना संसदेत 33% 50% आरक्षण असेल. महत्वाचं म्हणजे हे आरक्षण देण्यासाठी खासदारांची संख्या वाढवली जाणार नाही. मंत्रिमंडळामध्ये सुद्धा महिलांना 50% आरक्षण असेल, असं या पार्टीचं म्हणणं आहे. त्यांचं चौथं आश्वासन आहे की मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या मालकीचे जे न्यूज चॅनल्स आहेत त्यांचे लायसन्स रद्द केले जातील. तसंच या चॅनलच्या अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी केली जाईल. पाचवं आणि शेवटचं या पार्टीचं आश्वासन आहे की जर एखादा आमदार किंवा खासदार पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात गेला तर त्याला निवडणूक लढण्यापासून रोखलं जाईल. तसंच पुढच्या 20 वर्षांपर्यंत त्याची कोणत्याही सार्वजनिक पदावरती नियुक्ती केला जाणार नाहीये. आता येतो या सगळ्यातला महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे या सगळ्याची सुरुवात नेमकी कोणी केली. कॉक्रोच जनता पार्टी या पॉलिटिकल मुवमेंटची स्थापना कोणी केली आहे, तर या पार्टीचा संस्थापक आहे अभिजित दिपके नावाचा एक तरुण. हा तरुण अमेरिकेतल्या बॉस्टन युनिव्हर्सिटीत पब्लिक रिलेशन्स या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय. तो 2020 ते 2023 या काळामध्ये आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीम मध्ये व्हॉलंटियर म्हणून काम करत होता. अभिजित द हिंदूशी बोलताना असं म्हणाला की सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी त्यांच्या एका वक्तव्यात तरुणांना कॉक्रोच आणि पॅरासाइट असं म्हटलंय. भारतासारख्या लोकशाही देशामध्ये अशी भाषा कधी स्वीकारली जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे संविधानाचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षक मानले जातात, पण तेच देशातल्या तरुणांचा अपमान करतात. आणि जर तरुणांना आपला आवाज जगापर्यंत पोहोचवण्यासाठी कॉक्रोच बनावं लागत असेल तर आम्ही ही ओळख आनंदाने स्वीकारत आहोत. याच कारणामुळे मी या संघटनेचं नाव कॉक्रोच जनता पार्टी असं ठेवलंय, असं अभिजित दिपके याने सांगितलंय. अभिजित दिपकेने स्पष्ट केलंय की कॉक्रोच जनता पार्टी ही एक सटॅरिकल पॉलिटिकल पार्टी आहे. तो म्हणतो की आम्ही इथं आणखी एक PM केअर फंड सुरू करण्यासाठी आलेलो नाहीयेत. आम्ही टॅक्स पेयर्सच्या पैशावर दावोसमध्ये मजा करण्यासाठी आलेलो नाहीयेत. आम्ही फक्त प्रश्न विचारण्यासाठी आलो आहोत. आमची विचारसरणी ही गांधी, आंबेडकर आणि नेहरू यांच्यापासून प्रेरित आहे. आजच्या तरुणांचा सिस्टीमवरचा विश्वास उडत चाललाय, कारण ही व्यवस्था त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्यांच्याकडे साधं लक्षही देत नाही. याच तरुणांचा आवाज म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी आहे, असं अभिजित दिपके यांनी म्हटलंय. आता सध्या सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीने धुमाकूळ घातलेला आहे. सगळीकडे याच नावाची चर्चा होतीये. सरन्यायाधीशांच्या एका वक्तव्याला सार्कॅस्टिक पद्धतीने उत्तर देण्यासाठी याची सुरुवात झाली, पण आता ही चळवळ संपूर्ण देशभरात व्हायरल होताना दिसतीये. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? कॉक्रोच जनता पार्टी बद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.